हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 11, श्लोक क्रमांक 4. सुखदुःखे जन्ममृत्यू दैवादेवेति निश्चयी साध्यादर्शी निरायास कुर्वन् नपनलिप्यते. भावार्थ: सुखदुःख जन्ममृत्यू दैववशात होत असतात असे जाणणारा साध्य अदर्शी श्रमविहीन कर्म करूनही कोठेही लिप्त होत नाही. या श्लोकात अष्टावक्र मुनी प्रथमतः एक जीवन सिद्धांत सांगत आहेत. आपला जन्म आपल्याला विचारून होत नसतो, तो आपल्या नकळत होतो. यात आपल्या मर्जीचा प्रश्न नसतो. आपला जन्म झाला हे आपल्याला खूप उशिरा, म्हणजे आपण प्रत्यक्ष जीवन जगायला लागल्यावर काही वर्षांनी जाण आल्यावर समजते. याचप्रमाणे आपला मृत्यू आपल्या मर्जीने होत नाही. जन्माला येताना आपण अजाण असतो, जीवनाला सुरुवात झालेली नसते. परंतु मृत्यूचे वेळी आपण सुजाण असतो. येथे काही वर्षे जगून झालेले असते. तरीही आपल्याला आपल्या मृत्यूबद्दल मत नसते. आपल्याला जगायचे असते, तरीही आपला मृत्यू होतो. तसेच आपल्याला जीवनाचा महाकंटाळा आलेला असतो. आपण मरायला तयार असतो, तरीही आपण मरत नाही, जिवंत राहतो. गतजन्मी मृत होताना अतृप्त न शमलेल्या वासना किती आणि कोणत्या शिल्लक आहेत यावर आपला जन्म होत असतो. त्याप्रमाणे ते संचित संपवण्यास योग्य अशी माता योनी आपल्याला दिली जाते आणि आपला तेथे जन्म होतो. तसेच शरीराची जीवित असण्याची एक ठराविक क्षमता असते. या काळात आपण योगाचरण केले की नाही, संचित संपवण्यासाठी जगलो की त्यात अयोगिक आचरण करून भर घातली, त्यानुसार आपला मृत्यू होतो. अशा प्रकारे जन्म आणि मृत्यू अशा दोन्ही वेळी आपल्याला विचारले जात नाही. या दोन्ही गोष्टी दैववशात दैवयोगाने होत असतात. याचा अर्थ उघड आहे की जन्म आणि मृत्यू या दोहोंमधील जीवन आपल्या मर्जीने आपण जगत नाही. तेही दैववशात त्या जगत नियंत्याच्याच मर्जीने आपल्याकडून जगले जाते. आपल्या संचिताप्रमाणे आपल्याला जीवन जगावे लागते. आपल्याला वैभवात श्रीमंतीत जीवन जगायचे असते किंवा वैराग्य येऊन आपण साधेसुधे जीवन जगू इच्छितो. परंतु तरीही संचित संपवण्यासाठी त्यासाठी जे योग्य ते जीवन आपल्याला जगावे लागते. यात आपल्या मर्जीचा प्रश्न नसतो. यास्तव अष्टावक्र मुनी सांगत आहेत की जीवनात सुखदुःख ही दैववशात दैवयोगाने मिळत असतात. संचिताप्रमाणे जीवन जगताना सुख किंवा दुःख आपल्या वाट्याला येतात. यात आपली मर्जी नसते. जीवन सिद्धांत सांगून अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की असे जाणणारा साध्य अदर्शी श्रमविहीन कर्म करूनही कोठेही लिप्त होत नाही. जीवनाला साक्षीत्व येते. हे असे जाणावे आणि येथे सांगितल्याप्रमाणे आचरण करावे, त्यातच मुक्ती आहे. साध्य अदर्शी कर्म केले की त्याचे भोग निर्माण होतात. भोग निर्माण झाले की ते आपल्याला उपभोगूनच संपवावे लागतात. परंतु जर आपण साध्य अदर्शी कर्मे केली तर कर्मयोग केला जातो, संचित संपुष्टात येते. परंतु तरीही त्यामधून नवीन भोग निर्माण होत नाहीत. कारण आपण आपल्याला समोर दिसत असलेले, आपल्याला हवे असलेले आपल्या मर्जीने कर्म करत नाही. आपण आत्मप्रेरणेने सिद्ध म्हणजे प्राप्त कर्म करतो. असे कर्म अदर्शी असते. आपल्यासाठी ते नकोसे आणि अज्ञात असते. परंतु संचित संपवण्यासाठी नियती ते आपल्याला करायला भाग पाडते. अशा वेळी आपण आपली मनमानी न करता आपल्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध
नियतीला साथ द्यायची असते. त्यायोगे गतसंचित संपते, नवीन भोग निर्माण होत नाहीत आणि केलेल्या कर्माचे भोग लिप्त होत नाहीत. श्रमविहीन. असे कर्म श्रमविहीन असते, कारण असे कर्म आपल्याकडून नियती गतसंस्कारानुसार करून घेत असते. त्यात आपल्याला शारीरिक किंवा बौद्धिक असे कसलेही कष्ट नसतात. अशा कर्माचे भोग निर्माण होत नाहीत. त्यामुळे ते संचित होण्याचा आणि लिप्त होण्याचा प्रश्न नसतो. हरिओम.